शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे। सरकारने 300 कोटींहून अधिकची रक्कम देखील जाहीर केलेली आहे। सर्व बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत, त्यासाठी तुम्हाला सबस्क्राइब करायचे आहे। तसेच आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारचे काय निर्णय आहेत व इतर बातम्या देखील पाहणार आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। पहिली सर्वात मोठी बातमी आहे, आता ई-केवायसी करा, 162 कोटी भेटणार शेतकऱ्यांना। शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी केली नसेल तर तुम्हाला जे आहे ते याचा लाभ मिळणार नाही। ई-केवायसी केले की तुम्हाला 162 कोटी रुपये लवकरच मिळणार आहेत। 12,000 शेतकरी ई-केवायसी विना आहेत, तर त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये अद्याप रक्कम जमा झालेली नाही। सर्वात मोठी बातमी, नाफेड एनसीएफच्या कांदा विक्री नफ्यात शेतकऱ्यांना वाटा द्या। कांदा उत्पादक संघटनेसह शेतकऱ्यांची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे। सरकारचे धोरण नफा कमवण्याचे सध्या स्थितीला नाफेड एनसीएफमध्ये अशी प्रतिक्रिया शेतकरी देखील देत चाललेले आहेत। प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांच्या अखेर खात्यात जमा होण्यास सुरुवात। एकाच वर्षात 2 वेळा पीक कर्जाची उचल केलेल्या पात्र 10,769 शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 40 कोटी 15 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान जमा झालेले आहे। यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये ही मदत म्हणावं लागेल। प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे। सर्वात मोठी बातमी टोमॅटोच्या दराबाबत तसेच वांग्याच्या दराबाबत आहे। कोल्हापूर या बाजार समितीमध्ये टोमॅटोचा दर हा जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा आहे, तर कमीत कमी 500 रुपये, तसेच सरासरी दर 1,300, तर वांग्याचे दर हे 5,000 रुपयांपर्यंत कोल्हापूर बाजार समितीत आहेत। आवक वांग्याची 66 क्विंटल, तर कमीत कमी दर 1,500 रुपयांपर्यंत मिळत आहे। त्यातली त्यात सरासरी दराचा विचार केला तर सरासरी दर हा 3,300 रुपयांपर्यंत बहुतांश बाजार समितीत आहे। क्रॉप सर्वेक्षणात पिकांची नोंद करा, अन्यथा मदत विसरा। सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो, क्रॉप सर्वेक्षणात पिकांची नोंद नक्कीच करा, जेणेकरून तुम्हाला देखील मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळेल। तुमच्या खात्यावरती देखील रक्कम येऊ शकते, त्यासाठी तुम्हाला आता क्रॉप सर्वेक्षण पिकांची नोंद करावी लागणार आहे। यामुळे तुम्हाला मदत देखील मिळेल, अन्यथा तुम्हाला मदत मिळणार नाही, यासाठी हे तुम्हाला करावेच लागेल। पुढील मोठी बातमी आहे, आता सध्या स्थितीला बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तर लाभ मिळत चाललेलाच आहे। त्यातली त्यात आता 550 कुटुंबांना देखील आता 10,000 रुपयांची मदत, तब्बल 10,000 रुपये मदत आता देण्यात येणार आहे। धनंजय मुंडेंच्या मोठ्या निर्णयामुळे आता सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, कारण की ही मदत आता मोठ्या प्रमाणात वाटप होणार आहे। तब्बल 10,000 रुपये आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, आता शेतकऱ्यांना मिळणार दर महिन्याला 3,000 रुपये। शेतकऱ्यांना आता केंद्र सरकार दरमहा 3,000 रुपये देणार आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पंतप्रधान किसान योजनेद्वारे आता केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये अशी रक्कम देणार आहे, तर ही रक्कम दर महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते। सध्या स्थितीला पाहायला गेलं तर 17व्या हप्त्याची रक्कम देखील आता शेतकऱ्यांना मिळू शकते। तसेच सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये नमो शेतकरी तसेच PM किसान योजनेचा देखील शेतकरी लाभ घेत आहेत। त्यातली त्यात ही एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल। व शेतकरी मित्रांनो, आता नुकसान भरपाईसाठी जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झालेली आहे। त्या जिल्ह्यांची नावे देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अजून जर तुमच्या जिल्ह्याला पीक विमा मिळालेला नसेल तर कमेंट करा, तुमच्या जिल्ह्याचे नाव व तालुक्याचे नाव देखील सांगा, जेणेकरून त्या तालुक्याबाबत जिल्ह्याबाबत काय अपडेट असेल तर आम्ही नक्कीच कळू। सध्या स्थितीला 3,000 रुपये तर शेतकऱ्यांना आता दरमहा मिळणारच आहेत। खूप दिवसांपासून रखडलेल्या ठिबक अनुदानासाठी राज्याकडून 123 कोटींची मंजुरी। सध्या स्थितीला खूप दिवसांपासून रखडलेल्या ठिबक अनुदानासाठी राज्याकडून 123 कोटींची मंजुरी आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला ही एक शेतकरी वर्गासाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल, कारण की खूप दिवसापासून शेतकऱ्यांना देखील प्रतीक्षा होती, आता ती प्रतीक्षा संपली आहे। आता धनंजय मुंडे यांनी सर्वात मोठा निर्णय देखील घेतलेला आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना, शेतकरी मित्रांनो आता इथे पाहू शकता, त्यांनी सांगितलेलं आहे सर्वची सर्व शेतकऱ्यांना सरसकट थेट सरकारकडून आता मदत दिली जावी, याबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार असं स्वतः धनंजय मुंडे म्हटलेले आहेत। त्यातली त्यात
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील आता 1 ते 2 दिवसापूर्वी देखील मोठी खुशखबर शेतकऱ्यांना दिलेली आहे। त्यामध्ये 26 जिल्हे देखील जाहीर झालेले असून त्या जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे। ती यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत। सध्या स्थितीला स्वतः मुख्यमंत्री म्हणाले आहेत 300 कोटींहून अधिकची देखील रक्कम आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। व त्यातले त्यात धनंजय मुंडे देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घेत चाललेले आहेत। आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट थेट सरकारकडून मदत दिली जावी यासाठी आता वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचं स्वतः धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे। व ही माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सोयाबीनला प्रति क्विंटल तब्बल 6,945 चा हमी भाव द्या, भारतीय किसान संघाचे साकडे, शेतकरी मात्र संकटात। सोयाबीनला प्रति क्विंटल 6,945 चा हमी भाव द्या, भारतीय किसान संघाच्या साकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत। शेतकरी संकटात देखील आहेत। काही ठिकाणी सोयाबीनचे अतिशय मुसळधार पावसाने नुकसान देखील झालेले आहे, झाडी खराब देखील झालेली आहेत। त्यातली त्यात काय दर मिळतो याकडे लक्ष। आता सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो, अवकाळी पाऊस, गारपिटीसह अन्य नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे। राज्य शासनाने भरपाईचे 404 कोटींची रक्कम आता प्राप्त झालेली आहे। त्यातील 280 कोटींची भरपाई रक्कम 2,13,416 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अखेर जमा झालेली आहे। मात्र उर्वरित रक्कम अजून जमा झालेली नाही। शेतकरी मित्रांनो, KYC देखील करा। KYC न केल्यामुळे तुमच्या खात्यात पैसे आलेले नाहीत। विहीर दुरुस्तीसाठी 50,561 शेतकऱ्यांचे अर्ज अखेर मंजूर, शेतकऱ्यांना सुवर्ण संधी, कृषी क्रांती योजनेतील अनुदानात देखील वाढ। सध्या स्थितीला विहीर दुरुस्तीसाठी 50,561 शेतकऱ्यांचे अर्ज आता मंजूर झालेले आहेत। शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा देखील मिळू शकतो, कारण की शेतकऱ्यांना विहिरीमुळे मोठ्या प्रमाणात फायदा देखील होत आहे। तुषार सिंचनसह इतर कारणामुळे देखील शेतकरी भिजवणी करू शकतात। पीक विम्यासाठी कंपनीकडे अखेर दावे सादर। शेतकरी मित्रांनो, सर्वात मोठी बातमी आहे, पीक विम्यासाठी कंपनीकडे अखेर दावे सादर। सध्या स्थितीला पीक विम्यासाठी कंपनीकडे 7.54 लाख दावे केले आहेत, परंतु 5.62 लाख पूर्वसूचना सर्वे अद्याप पूर्ण झालेले नाहीयेत। त्यामुळे शेतकरी आता पीक विमा कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत पाहायला मिळत आहेत। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पीक विमा कंपनीकडे दावे देखील आता सादर झालेले आहेत। काय निर्णय होतो याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे। आता मोठी बातमी आलेली आहे, तुर्तास अन्नत्याग आंदोलन स्थगित, पण 12 सप्टेंबरला आक्रमक पवित्रा घेऊ, तुपकरांचा सरकारला इशारा। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळवण्याबरोबरच योग्य मागणी देखील इतर मागण्या देखील केलेल्या आहेत। आता सरकार काय निर्णय घेतं हे देखील आता पाहावं लागणार आहे। रविकांत तुपकरांनी आंदोलन देखील केले होते। मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देखील आता अश्रू अनावर अशी स्थिती पाहायला मिळत आहे, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे। ही स्थिती मराठवाड्यातच नव्हे तर राज्यातील बहुतांश भागात झालेली आहे। काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी देखील झालेली आहे। त्यातली त्यात सरकारचा मोठा निर्णय आहे, राज्यातील शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम येणार आहे। आता जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्री यांनी स्वतः ग्वाही देखील दिलेली आहे। शेतकऱ्यांना मदत करताना नियम व निकष न पाहता आता डायरेक्ट मदत दिली जाणार असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। कारण की सध्या स्थितीला पाहायला गेलं तर तीव्र कमी दाबामुळे राज्यात पावसाने नुकसान झालेले आहे, तर इतर कारणामुळे देखील मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले असल्याचं आपल्याला राज्यातील चित्र दिसून येत आहे। त्यातली त्यात हा सरकारने निर्णय घेतल्यामुळे शेतकरी वर्ग आता सुखावलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ही मदत देखील येऊ शकते। यामुळे सध्या स्थितीला राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। सर्वात मोठी बातमी, ई पीक पाहणीसाठी 15 सप्टेंबर शेवटची हेडलाईन आहे। तात्काळ ई पीक पाहणी करा, अन्यथा तुम्हाला मदत देखील काही वेळेस मिळू शकायची नाही। कारण की ज्यांनी ई पीक पाहणी केली त्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देखील पाहायला मिळत आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो पुढे जाऊन काही निर्णय होऊ शकतो, त्यामुळे ई पीक पाहणी नक्की करून घ्या, जेणेकरून मोठ्या प्रमाणात तुमचा देखील फायदा होईल। सध्या स्थितीला जर तारीख पाहायला गेलं तर ई पीक पाहणीसाठी 15 सप्टेंबरची शेवटची डेडलाईन आपल्याला पाहायला मिळत आहे। लवकरात लवकर करून घ्यावी।
सर्वात मोठी बातमी आली आहे. राज्यामध्ये आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, कारण की खूप दिवस धो पडत असलेला पाऊस आता विश्रांती देखील काही ठिकाणी घेणार आहे. मात्र ही विश्रांती जास्त दिवस नसणार आहे हे देखील लक्षात घ्या. सध्या स्थितीला मध्यम ते जोरदार पाऊस विदर्भात राहील. इतरत्र हलक्या सरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. धन्यवाद.